कोल्हापुरात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप झालाय। शेवटच्या दिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण झालं। यावेळी गडकरींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसनं देशाला फक्त गरिबीच दिली, काँग्रेसला कंटाळून जनतेनं भाजपला सत्ता दिली असं गडकरी म्हणाले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलंय। सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर सरकारच्या योजना तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलं। काँग्रेसच्या विचाराने जे राज्य केलं, या 65 वर्षाच्या या इतिहासामध्ये या देशाला काय मिळालं हा खरा प्रश्न आहे। या देशामध्ये आपला देश धनवान आहे, पण जनता गरीब आहे। शेतकरी आत्महत्या करून राहिलेले आहेत। गरिबी, भूकमरी, भ्रष्टाचार, महागाईमुळे जनता त्रस्त आहे। अनेक गावात जायला रोड नाही आहेत, अनेक गावात प्यायला पाणी नाही आहे आणि तरुण मुलाच्या हाताला काम नाही आहे। अशा प्रकारची दुर्भाग्यशाली अवस्था आज भारतीय जनतेला पाहावी लागत आहे की कार्यकर्त्यांना देखील सत्तेत सहभाग आम्हाला द्यायचा आहे आणि तो आम्ही देणार आहोत। महामंडळ आहेत, कमिट्या आहेत, या ठिकाणी कार्यकर्त्यांना रिप्रेझेंटेशन निश्चितपणे मिळेल, त्याची व्यवस्था आम्ही करतो। पण हे करत असताना कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, जी जबाबदारी तुम्हाला मिळेल ती जबाबदारी जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता तुम्हाला देते आहे। मागच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये महामंडळ किंवा समित्या याकरता लोकांना हव्या असायच्या की सत्तेचा लचका कसा तोडता येईल आणि माझं घर कसं भरता येईल। या मानसिकतेतनं भाजपच्या कार्यकर्त्याला महामंडळ किंवा समिती नको आहे। तर खऱ्या अर्थानं दिलेली जबाबदारी ही न्यायपूर्ण पद्धतीनं पार पाडायची आणि जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं, याकरता आपल्याला सत्तेचा सहभाग हवा आहे। हे सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे, हे जनतेसाठी निर्णय घेणाऱ्याचं सरकार आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार हे देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत जाणारं सरकार आहे। या सरकारच्या योजना आपल्याला गावागावामध्ये न्यायच्या आहे। खऱ्या अर्थानं ही जिम्मेदारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर आहे। विनोदजींना सांगितलं की आपले कार्यकर्ते आहेत, रावसाहेब दानवे आज करोडोपती झालेत, कारण भारतीय जनता पार्टीचे सदस्य 1 कोटी सदस्य झाल्यामुळं मला करोडोपती ही व्याख्या दिली। खरं म्हणजे विनोदजी, मी राजकारणामध्ये 23 निवडणुका लढलो आणि 23 पैकी 22 निवडणुका मी जिंकलो। 1 निवडणूक थोड्याफार मार्काने मी हारलेलो आहे। राजकारणामध्ये लखपतीपेक्षा लोकपतीला लय महत्व असतं। मी लोकपती माणूस आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।